जैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिय देह भाव पुरवे वासना अंते ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळित आले आघात निवाराया योगक्षम त्यांचा जाणे जड भारी वाट दावे करी धरुनिया पडिय देह भाव पुरवी वासना अंते ते आपणा पाशी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास जा माने पाहावे पुराणे विचारून पडिय देह भाव पुरवी वासना अंते ते आपणा पाशी न्यावे पांडुरंगा करू सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाहेतुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति स्वरूपिणी वासरपीठ निलाय सरस्वती नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षड्गुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 5 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्यावर प्रेम केल्यानंतर तो भगवान पंढरीश परमात्मा भक्ताच्या प्रेमास्तव काय काय करतो या सगळ्या गोष्टींना स्पर्श करणारा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुसराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने कर्मयोगी जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच आपल्या भागाचं वैभव खानदेश रत्न तुकारामजी बाबाजी हुरकर जिबाऊ बाबूलाल ऐरे पुंडलिक महाराज आदी करून एकनाथ महाराज आदी करून साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी साकोरा. या साकोरा गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारण अखंडनाम सप्ताहातील मला वाटतं आजची ही 6व्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळाकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सगळेच गायक वादक समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आपण बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला आहात. खरं तर कार्यक्रमाला खूप गोड रंगदेवता आलेली. खरं तर ज्यांच्यामुळे ही रंगदेवता आपण उपभोगतोय. खरं तर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं सुंदर कार्यक्रमाचा प्रारंभ ज्यांनी केला आमचे आदरणीय महाराष्ट्र केसरी ज्यांच्या आवाजाचे जादूगार म्हटलं जातं त्यांना असे आमचे प्रेममूर्ती सदानंद महाराज कडुळे या ठिकाणी महाराज गोड साथ करतायत. अगदी गोड खरंच वातावरण तयार झालं बरं. त्यांच्या साथीला त्यांचेच परममित्र आमचे आदरणीय गुरुबंधू आमचे आकाश महाराजसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून परिसरातील सगळेच टाळकरी मंडळी बरं का. खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक मृदुंगामध्ये आमचे नंदकिशोर महाराज दौंड त्यांचे सगळेच विद्यार्थी वर्ग या विद्यार्थ्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी हार्मोनियम वादकी आदी करून परिसरातील टाळकरी मंडळी चोपदार मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक मृदुंग मार्तंड आमचे परमस्नेही परममित्र ज्ञानेश्वर माऊली चव्हाण महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार होतं आमचे साऊंड सिस्टमवाले दादा साऊंडवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. अगदी द्यावेत तेवढे धन्यवाद कमीत बरं का. खरंच आनंदाचं वातावरण तयार झालं इकडे. तर ज्यांच्या संपर्कातून माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आमचे हरिभक्त पारायण बाळाभाऊंनी योग्य वेळी मला संपर्क साधला. पुन्हा या कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं म्हणून त्यांच्यामुळे पुन्हा इथे येण्याचं योग आला आहे. खरंच आनंदाचं वातावरण आहे. आणि मला वाटतं सदानंद महाराज एखाद्या ठिकाणी आपण कीर्तन करत असताना गात असताना वाजवत असताना जर कधी आपल्याला सात्विक आनंद प्राप्त झाला आपल्याला मनाला समाधान झालं ना की तिथला परमार्थ सात्विक असतो. आणि मला वाटतं ही भगवान परमात्म्याची कपिलेश्वर भगवंताची कृपा आहे. साधू संतांचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांचा स्वच्छ परमार्थ म्हणून आपण आनंद उपभोगतोय. आणि परमार्थ हा विषय आनंदाचाच आहे दादा आहे का नाही. साधू संतांनी परमार्थ केला. साधू संतांनी परमार्थ करत असताना आनंदच उपभोगला. मला वाटतं तुकोबारायांचं जीवन बघा ना तुम्ही. तुकोबाराय महाराज म्हणजे योग्य परमार्थ करणारे खरे परमार्थ करणारे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिखाऊपणाने परमार्थच नव्हता बरं. आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा देवाला कशी साधना आवडेल कसा परमार्थ आवडेल अशी साधना तुकोबारायांची होती. त्याचा परिणाम तुकोबारायांच्या जीवनावर उमटला आणि तुकोबारायांना ते योग्य परमार्थाचं फल प्राप्त झालं. साकुरेकर कोणतं आनंद. तुकोबारायांनी योग्य परमार्थ केला त्यांना फळ प्राप्त झालं ते म्हणजे आनंद. एक सांगतो मी आपण सहजच परमार्थ करतो ऐकते ना. आपण सहजच परमार्थ करतो तरी सुद्धा आपल्याला परमार्थ करत असताना आनंद मिळतो. बरोबर बोलतो ना मी.
आपण सहज परमार्थ करतो तरी सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. आणि तुकोबारायांचा जर एवढा उंच कोटीचा परमार्थ असेल तर नाही त्या आनंदाशी जोडा, असंच म्हणावं लागेल ना. खूप आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये. आणि मला वाटतं तुकोबारायांनीच परमार्थ केला आणि तुकोबारायांनाच फल आनंद प्राप्त झाला, यात नवल नाही. ऐका गड्यावर, मला वाटतं वारकरी संप्रदायातील जेवढे काही संत आहेत सगळ्या संतांनी परमार्थ केला आणि सगळ्या संतांना जे फल प्राप्त झालं ते आनंदच. ऐका, तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबाराय. निळोबाराय म्हणतात मी परमार्थ केला आणि मलाही आनंदच प्राप्त झाला. मला जो आनंद प्राप्त झाला ना, तो आनंद कसा आहे? आनंद रे आजी आनंद रे 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 सबाया बेंदरिया वगा परमानंद रे सबाया बेंदरिया वगा परमानंद रे सबाया बेंदरिया वगा परमानंद रे सबाया बेंदरिया वगा ज्ञानोबाराय म्हणतात मी परमार्थ केला, माझ्या जीवनामध्ये तर एवढा आनंद, आतही आनंद बाहेरही आनंद. आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. ऐका, ज्ञानोबारायांचं प्रमाण ऐकलं तुम्ही आता गुरुजींच्या मुखातून. ऐका, निळोबाराय म्हणतात मी ही परमार्थ केला, मला आनंद प्राप्त झाला. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. त्यांनी फेडियला बुद्धीचा हो मळ, दृष्टी दाखविला येशुदेचा बाळ हो. म्हणतात निळोबाराय माझ्या जीवनामध्ये मला योग्य परमार्थाचं फळ प्राप्त झालं, आनंद. ती वेळ माझ्या जीवनात धन्य हे, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. ज्ञानोबाराय म्हणतात मला आतही आनंद बाहेरही आनंद. ऐका, अवघीची त्रैलोक्ये आनंदची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथ महाराज म्हणतात तर मला तर एवढा आनंद, मला त्रैलोक्यच आनंदाचं वाटतं म्हणे. आणि ज्यांचा अभंग घेतला ना आपण, त्या तुकोबाराने देवाला माझं म्हटलं. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात तर एवढा आनंद, आनंद खोदला मागे पुढे, आनंद खोदला मागे पुढे. सुख
एवढा आनंद, मागेही आनंद पुढेही आनंद. ऐका गड्या हो, मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो? भूतकाळही आनंदाचा आणि भविष्य काळही आनंदाचा. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात वर्तमान काळात तर मी एवढा आनंद उपभोगला. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुकोबाराय म्हणतात मी अंघोळ सुद्धा आनंदाची केली हो. तुकोबाराय म्हणतात मी परमार्थ केला, मला अंघोळ आनंदाची झाली, यात नवल नाही. म्हणतात तुकोबा, माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद पुराला आनंदाचा, पुराला आनंदाचा, उसळते प्रेमाचा, उसळते तळते प्रेमाच्या. गुरुजी ऐका ना, आपण हे प्रमाण म्हटले तरी आपल्याला आनंद प्राप्त होतो. हे प्रमाण ज्यांच्या मुखातून निघाले त्यांना किती आनंद प्राप्त झाला असेल. कधीतरी चित्र डोळ्यासमोर उभं करून पहा महाराज.